नाही 23 मार्च 1931 रोजी फाशी दिली. त्या दिवसाची गोष्ट सांगतो. असाच पाऊस होता 23 मार्चचा दिवसच्या आदल्या दिवशी 22 तारखेला. 22 तर भयानक पाऊस होता. इजा कडकडत होत्या सगळं तिकडं. पाऊससुद्धा त्यांना माहीत होतं की निसर्गालासुद्धा वाटलं की 3 सुपुत्राला फाशी देणार आहे. तर निसर्गसुद्धा रडायला लागला. निसर्ग म्हणला असं की अरे एवढे सुपुत्र देशासाठी काहीतरी करणारे लोक ते फासावर चढणार आहे. 12 घंटे त्यांना पूर्व फाशी देणार आहे. म्हणून 23 मार्च 1931 उजाडला. सकाळचा उजाडल्यानंतर पहाटेच्या 4 वाजता कैद्याला बाहेर काढलं होतं. कैद्याला बाहेर काढल्यानंतर अचानक त्यांना वरून आदेश आला की कैदी 4 वाजता बाहेर काढले, 5 वाजता परत आतमध्ये कोठडीमध्ये जायला सांगितलं. तर सगळ्यांनी सांगितलं काय झालं. तर जनरल वार्डन चरण सिंग आहे. वार्डन चरण सिंगला आदेश दिला की तू या सगळ्या कैद्याला आतमध्ये घ्या. तर सगळे कैदी म्हणाले अरे काय झालं आज काय झालं. तर वार्डन चरण सिंग म्हणाला काय नाही वरून आदेश आहे. काय वरतून आदेश आहे. त्यावेळेस सगळे आतमध्ये गेल्यानंतर सगळ्यात एक फुसफुसत बरकत नाही नावाचा माणूस होता. नावी बरकत नाही फुसफुस कोठडीचं पासं रडत चालला. तर कैद्याने विचारलं काय झालं. तर नाईने सांगितलं की नाही म्हणाला अरे काय सांगू आज 12 घंटे अगोदरच भगतसिंग सुखदेव राजगुरू यांना फाशी देण्यात येणार आहे. त्यावेळेस त्याच्या थरथर रडत असताना थरथर पाय कापत होते. त्यावेळेस कैदी सांगत होते, कैद्याच्या डोळ्यातून अश्रू येत होते. आणि कैदी एक कैदी म्हणत होता अरे एक काम कर नाही बरकत नाही तू एक काम कर भगतसिंगच्या कोठडीमध्ये जा. भगतसिंगची कोठडीचा नंबर किती होता 14 कोठडीमध्ये जा आणि तिथून त्याच्या भगतसिंगाच्या वस्तू ज्या आहेत पेन असेल टोपी असेल कपडे असेल चप्पल असेल काय जे असेल ते घेऊन ये आणि आम्हाला दे. आणि बरकत नाही त्या 14 नंबर कोठडीमध्ये गेला. आणि गेल्यानंतर भगतसिंगाचे चप्पल हे ते भगतसिंग तिथं वाचत होते. फक्त वाचत बसले. सगळे गवत त्याच्या कोठडीमध्ये होते. फरच्या फुटलेल्या होत्या त्याच्या खाली बसलेल्या. आणि तिथं भगतसिंग काय करत होते एक लेनिनचं पुस्तक वाचत होते. मराठचं माहीत असताना सुद्धा मरण माहीत असताना सुद्धा तो पुस्तक वाचत होते. त्यावेळेस लेनिनचं पुस्तक वाचताना बरकत नाही ना सगळे त्याचे कपडे चप्पल बूट घेऊन गेले. आणि कायद्यात परत ते घेऊन गेल्यानंतर कायद्यात सर्व कैदी जमा झालेले असताना भांडणं सुरू झाल्यानंतर तिथं त्या बरकत नाही ना आणि तिथल्या प्रशासनानं की त्याच्या ज्या वस्तू होत्या त्याचा लिलाव केल्यानंतर बरकत नाही निघून गेला. आणि बरकत नाही निघून गेल्यानंतर बेबे नावाचा एक साफसफाई कामगार होता. साफसफाई कामगाराला भगतसिंगाने बोलवलं अरे जा म्हणे बाळ बेबे इकडे म्हणे मला शेवटी आहे ना माझ्या आईचं जेवण माझ्या आईच्या हातचं जेवण घ्यायचं मला जेवण दे. बेबी म्हणाला बरोबर मी जातो म्हणे. आणि गेल्याच्यानंतर फाशीच्या 2 घंट्यापूर्वी त्यांचे प्राणनाथ मेहता वकील आले आणि म्हणले तुला माहिती आहे का रे तुला अगोदर 12 घंटे अगोदर तुला फाशी देणार आहे. तर भगतसिंगना त्याच्याकडे लक्षही दिले नाही. भगतसिंग म्हणला वकील साहेब एक काम करा तुम्हाला पुस्तक सांगितलं होतं ग्रंथ सांगितलं तो आणला का. तर प्राणनाथ मेहताने त्याच्या हातात काय दिलं ग्रंथ दिला. ते पुस्तक दिले लेनिनचं डबल दुसरं. आणि ते वाचायला सुरुवात केली. भगतसिंगाला विचारलं अरे भगतसिंग तुला फाशी देणार आहे का. फाशी देण्याकडे अजिबात लक्ष नाही लवलेश नाही टेन्शन बी नाही काहीच नाही फक्त वाचायला सुरुवात केली. आणि मग ते म्हणे तुम्हाला स्वातंत्र्य तुला काही संदेश द्यायचा का बाहेर. तर भगतसिंग म्हणाले सुभाषचंद्र बोसला धन्यवाद सांगा. पंडित जवाहरलाल यांना माझा धन्यवाद सांगा कारण मला सुटकेसाठी इतके प्रयत्न केले सुभाषचंद्र बोस आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्यांना असा संदेश सांगा. मग जगाला काय संदेश द्यायचा देशाला काय संदेश द्यायचा. तर प्राणनाथाने प्रश्न केला की जगाला तुला काय संदेश द्यायचा. तर भगतसिंगाने फक्त एक दिलं होता की साम्राज्यवाद मुर्दाबाद आणि इन्कलाब जिंदाबाद हा संदेश दिला होता. काय संदेश दिला आणि इन्कलाब जिंदाबाद. कारण साम्राज्याच्या विरोधात त्या इंग्रजाच्या विरोधात त्याला सगळे काढून द्यायचं होतं. आणि त्या फाशीच्या दिवशी त्यावेळेस काही दिवसापूर्वी एक दिवस त्याच्या अगोदर आई त्याला भेटायला आली. म्हणे आई तू फक्त तिथं राहू मला ज्यावेळेस फाशी देशील आणि तू तिथं असशील त्यावेळेस रडशील तर त्याला तू सगळे म्हणते शेरनी का बच्चा मर रहा है. मग शेरनी जर रडत बसली तर मी शेरणीचं पुत्र नाही असं समजायचं. ताई म्हणली बेटा जा मी तुझ्याजवळ तुला फाशी देईल त्यावेळेस मी तिथे हजर राहणार नाही म्हणे. मी तिथं हजर राहणार नाही. ताई त्या दिवशी हजर राहिली नाही. तर 3 जणांना कोठडीच्या बाहेर काढलं. संध्याकाळचे 7 वाजता 12 घंटे अगोदरच संध्याकाळच्या 7 वाजता त्या 3घांना बाहेर राजगुरू भगतसिंग आणि सुखदेव यांना बाहेर काढलं. 3घांनी हाताला हात धरले. हाताला हात गेल्यानंतर सगळ्यात तिथं फासावर नेल्यानंतर त्यांनी शेवटची इच्छा
मागितली. जर आपण इच्छा काय मागितली असते, ती शेवटची इच्छा काय म्हणली असते, मला बहिणीला भेटायचं, मला भावाला भेटायचं, मला आईला भेटायचं, मला हे भेटायचं म्हणले असते की नाही. शेवटची इच्छा एकच होते की मला सर्व आपल्या भारतीय जवानाला संदेश द्यायचा की माझ्या अंगावर कपडा घालतात, फाशी घालतात, तो कपडा आमच्या डोक्यावर टाकू नका. आम्हाला हसत हसत मरायचं आणि देशासाठी बलिदान, हा देशात हसत हसत कसं मरायचं हे सांगायचं आहे, हा संदेश द्यायचा आहे. तर त्यांना तर फासावर देत असताना त्यांना काळोख याच्यावर ठेवलेला नाही. त्याच्यामुळं प्रत्येकाने मग सांगायचं की त्यावेळेस हसत हसत फासावर जाणारे भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांनी आपल्या जसे फुकट मिळालेले नाही स्वातंत्र्य आपल्याला, ते स्वातंत्र्य फक्त आपल्यासाठी कशाला मिळालेले की त्यांच्या ताकदीवर, त्यांच्या बलिदानावर हजारो शहीद झालेले आपले क्रांतिकारी यांच्या जीवावर आपल्याला हे भेटलेले स्वातंत्र्य भेटलेले. आणि स्वातंत्र्याचा फायदा आपण कसा घेतो विचार करा. स्वातंत्र्याचा फायदा माझ्या लेकीने आणि माझ्या मुलांना सांगतो की स्वातंत्र्याचा फायदा त्यांनी आपल्या जनतेवर, महिलावर अत्याचार होते ते रोखण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. आणि आपण तर आपलं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या महिलावर आपण अत्याचार करायला लागलो. बघितलं का तुम्ही? त्या अत्याचार रोखायला पाहिजे. प्रत्येक जणाच्या, माझ्या विद्यार्थ्यामध्ये, माझ्या अकॅडमीच्या विद्यार्थ्यामध्ये भगतसिंग निर्माण झाला पाहिजे. भगतसिंग निर्माण म्हणजे फासावर जायचं नाही. कारण भगतसिंगांनी आपल्या आईचं आणि महिलाचं किंवा संरक्षण सगळ्या ज्या विरोधात जगतात लोक आपले, जे समाजाच्या विरोधात जगतात, त्यांना समाज सुधारण्याचं आपलं काम हे आहे. ज्यावेळेस तुमच्या अंगात वर्दी येईल त्यावेळेस तुम्ही समाजासाठी काहीतरी करताल हीच मग तुमच्याकडून अपेक्षा बाळगतो आणि माझी रजा घेतो. जय हिंद.